चला आजच्या व्हिडिओमध्ये पारंपरिक पद्धतीने रुचकर अशा गव्हाच्या कुरडईचा चीक कसा तयार करायचा ते कुरडई पांढरी शुभ्र होईपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या टिप्स आपण पाहूयात। खरं तर गव्हाच्या कुरडईसाठी जुने लोखंड हे गहू वापरले जातात, कारण लोखंड गहू चिकट असल्यामुळे त्याचा भरपूर प्रमाणात चीक निघतो, कुरड्या पांढऱ्या शुभ्र होतात। पण मी इथे कुरड्यांसाठी शरबती गहू वापरले आहेत। 1 किलो गहू स्वच्छ निवडून धुवून एका स्टीलच्या डब्यामध्ये भरपूर पाणी घालून 2 दिवस भिजत घातले। यासाठी शक्य असल्यास स्टीलचेच भांडे वापरा। दोन्ही दिवस डब्यातील गहू हलक्या हाताने खालच्यावर करून पाणी बदलून घेतल्याने गव्हाला वास येत नाही। तिसऱ्या दिवशी गहू मस्त वाटण्याजोगे होतात। तसे तर उन्हाळ्याच्या सुरुवातीला गहू 4 दिवसात वाटायला येतात, पण उन्हाळ्याच्या शेवटी 2 दिवसच पुरेसे आहेत। गहू जास्त दिवस भिजत घातल्याने कुरडई पांढरी शुभ्र येत नाही। एका स्टीलच्या मोठ्या चाळणीत भिजलेले गहू ओतून त्यावर वरून स्वच्छ पाणी घातले। थोडे थोडे गहू मिक्सरच्या भांड्यात घेऊन थोडंसं पाणी घालून गहू जास्त बारीक न वाटता मिक्सरला 2-3 वेळा चालू बंद करून गहू फक्त ठेचल्यासारखे करून घेतले, म्हणजे चिकामध्ये गव्हाचा कोंड्याचा कच जाणार नाही, जेणेकरून कुरड्या पांढऱ्या शुभ्र होतील। संपूर्ण गहू वाटून झाल्यावर चाळणीखाली मोठं भांडं ठेवून गव्हाचा चोथा त्यावर ओतला। गव्हाचा चोथा हाताने दाबून दाबून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भांड्यात चीक जमा झाला। चाळणीतला गव्हाचा चोथा पुन्हा पसरट भांड्यात काढून घेतला। त्यावर पाणी ओतून हाताने दाबून कोंडा काढला। पुन्हा निघालेला पांढरा शुभ्र चीक चाळणीत ओतला। चीक गाळण्याची शेवटची पद्धत म्हणजे स्वच्छ धुतलेल्या भांड्याला ओढणीचा कापड बांधून घेतला। पसरट भांड्यात ओतून घेतलेला चीक थोडा थोडा करून कापडाने गाळून घेतला। असे केल्याने गव्हाच्या कोंड्याचा एकही कण चिकामध्ये जाणार नाही। चिकामध्ये भरपूर प्रमाणात पाणी व बर्फ घातल्याने चिकाचा अजिबात वास येणार नाही। दुसऱ्या दिवशी सारखी पद्धत वापरून पुन्हा चिकाचे पाणी बदलून घेतले। चीक थंड राहण्यासाठी त्यात बर्फ ओतला। 2 वेळा चिकाचे पाणी बदलून घेतले। कुरड्या दुसऱ्या दिवशी न करता तिसऱ्या दिवशी करायला घेतल्या, त्यामुळे कुरड्याचा अजिबात आंबट वास येत नाही, कुरड्या पांढऱ्या शुभ्र होतात। कुरड्या करताना चिकाचे पूर्ण पाणी काढून वरचा चीक वेगळ्या भांड्यात काढून घेतला आणि बुडातला पांढरा शुभ्र खडा फोडून त्याच्या आपण पांढऱ्या कुरड्या करून घेऊ। पांढऱ्या चिकात थोडंसं पाणी घालून ज्या भांड्याने चीक मोजला त्याच भांड्याने पाणी मोजून घेतलं। चवीप्रमाणे मीठ घालून इकडे कुरड्यांसाठी साचा तयार केला। कुरडई पसरट यायला नको म्हणून अशा प्रकारे पत्त्याचा एक राऊंड शिवून घेतला। पत्त्याची प्लेन बाजू आतल्या बाजूला करून साच्याला पत्तं लावून घेतलं। उकडीच्या पाण्यात थोडा थोडा चीक ओतून लाटल्याने फिरवून घेतलं। हा बुडातला चीक थोडा घट्ट असल्यामुळे याला मापापेक्षा थोडं जास्तच पाणी लागतं, त्यामुळे उकडीचं पाणी आधीच तयार ठेवलं। चिकामध्ये 1 वाटी उकडीचं पाणी घातलं। चीक खालचा वर करून घेतला। वाफ येईपर्यंत चिकावर झाकण ठेवलं। चिकाला चकाकी आल्यावर गरम चीक साच्यात ओतून घेतला। साच्याचे थ्रेड कडक घेऊन झाकण लावायला भारी जाऊ नये म्हणून थ्रेडला पाणी लावून घेतलं। मस्तपैकी गरम गरम भरभर अशा गोल गरगरीत पांढऱ्या शुभ्र अशा एकसारख्या कुरड्या घालून घेतल्या। एका साच्यात 1 ताट भरून म्हणजे साधारण आकाराच्या 15 कुरड्या झाल्या। आता आपण वेगळा काढलेला वरचा उरलेला जो चीक आहे त्याचा हँड ब्लेंडरच्या साहाय्याने चीक शिजवून रंगीत कुरड्या घालू। चीक व पाणी सारख्या प्रमाणात घेऊन चवीप्रमाणे मीठ, थोडासा ऑरेंज फूड कलर घालू। उकडीच्या पाण्यात थोडा थोडा चीक ओतून ब्लेंडरच्या साहाय्याने अगदी सोप्या पद्धतीने 5 मिनिटात चोपडा गरगरीत असा चीक शिजवून घेऊ। चिकाला वाफ येईपर्यंत झाकून ठेवलं।
गरम गरम चीक साच्यात भरून मस्त केशरी रंगाच्या फुलासारख्या कुरड्या घातल्या. चीक व्यवस्थित शिजला की कुरड्या घालायला अजिबात भारी जात नाही. कुरड्या 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळल्यावर दोन्ही प्रकारच्या कुरड्या तळून घेतल्या. गव्हाच्या चिकाच्या खमंग खुसखुशीत चवीने चवदार असणाऱ्या कुरड्या यावर्षीच्या उन्हाळी वाळवणामध्ये तुम्ही नक्की करून पहा. कुरड्याचा चीक शिजवण्याची तुम्हाला कोणती पद्धत आवडली ते कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. तुम्हाला माझ्या कुरड्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका आणि चॅनलला पटापट सबस्क्राईब करा.